निवेंद्र चिपळूण दुतोबापेश्वर मिरजोळे पाडाईवाडी दोन्ही संघाला फर्स्ट कॉल आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहा। गुरुकुल चिपळूण या ठिकाणी आपण आलात उपस्थित धन्यवाद। हॅलो यस माइक चेक हॅलो 1 2 3 4 हॅलो 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 स्वागतम सुस्वागतम। आपण पाहतोय माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केली गेली कबड्डीची स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धा कबड्डीचा थरार कबड्डीचा रोमांच कबड्डीचे दंगल आणि कबड्डीचे हे युद्ध आपल्या या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे। पहिला सामना रत्नागिरीतील दोन तगडे संघ एका बाजूला कालिका मिरजोळे तर दुसऱ्या बाजूला होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी सज्ज होते युवा प्रतिष्ठान पाली 2025 पर्व जर आपण विचार केला संपूर्ण वर्ष जर डोळ्यासमोर आणलं तर युवा प्रतिष्ठान पाली संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरलंय कारण इतिहास रचणारा क्षण ठरलाय तो युवा प्रतिष्ठान पालीसाठी। फेब्रुवारी 5 दरम्यान राजापूर येथे आयोजित केली गेलेली स्पर्धा आणि त्या जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला होता तो युवा प्रतिष्ठान पाली संघ आणि या संघाच्या खात्यावरती एक जिल्हास्तरीय स्पर्धेचा विजेता पद जरूर आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला काही काळांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा 30 दशक तोच जरारा आणि तोच थरार घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कालिका मिरजोळे संघ। यस ऑल सेट मॅच ऑन करूया पहिली रेड पंच तयार स्कोरबोर्ड तयार छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा। यस थँक्यू पहिली रेड पाहूया कोण घेऊन येत आहे युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून ऋषिकेश साळुंखे जर्सी क्रमांक 8 घालून खेळणारा खेळाडू पहिली रेड या लेफ्ट कॉर्नरवरून राईट कॉर्नरवरून चढायला सुरुवात करण्याचा विचार आहे योगेश कळंबटे जो या लेफ्ट कॉर्नरला पाहायला मिळतोय राईटला जर्सी क्रमांक 9 घालून खेळणारा सुनील कळंबटे आणि त्या दरम्यान रनिंग हँड टचचा डाबा ठोकलाय ऋषिकेश साळुंखेचं हे होम ग्राउंड आहे धमाका जरूर पाहायला मिळेल पहिल्या आसरेडमध्ये पहिला पॉइंटेबल ऑन खातं इथे ओपन केलंय युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या माध्यमातून इथे खातं ओपन झालेलं पाहायला मिळालंय। ऋषिकेश साळुंखे बेस्ट रायडर युवा प्रतिष्ठान पाली संघाचा आणि याबी मात्र जर्सी क्रमांक 7 घालून खेळणारा खेळाडू साहिल कळंबटे रनिंग हँड टच आणि याबी कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर आहे थोडासा लेझी पाहायला मिळाला चपळता दाखवली गेली रनिंग हँड टचची कमाल पाहायला मिळते आणि याबी कॉर्नर इंच्या दिशेने साइड किक लगावले अप्रतिम घ्याचं प्रदर्शन इथे आपण पाहिलंय सुमित सामंत याच्या माध्यमातून लगावले गेलेले केक आणि त्याच्या माध्यमातून घेतला गेला पहिला पॉइंट वैयक्तिक पहिला आणि संघाच्या खात्यामध्ये जोडला गेला एक पॉइंट पाहायला मिळतोय। साहिल एका बाजूने कशी कामगिरी करतो यावरती कालिका संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे परंतु दुसऱ्या बाजूने ऋषिकेश साळुंखे आणि त्याचबरोबर अतुल गराटे ही आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि स्वप्नीली आपल्याला पाहायला मिळतोय। यस कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात भरतलाय आणि दरम्यान जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा खेळाडू अभि मैदानात आलाय तो अभि योगेश कळंबटे बेस्ट डिफेंडर बेस्ट गोलरक्षक मैदानाच्या आतमध्ये सिनियर खेळाडू कालिका संघाचा आणि त्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चक्रव्यूह असले अनुभव इथे दाखवला गेला साहिल कळंबटे आणि सुनील कळंबटे यांचं कोऑर्डिनेशन परफेक्ट टॅकल चांगली उंची लाभलेला खेळाडू मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट कालिका मिरजोळे संघाला भेटतो तो सिंगल पॉइंट थोडस लेझी फुटवर्क आपण इथे म्हणू शकतो कारण ज्या दिशेने तो घुसला होता टर्न परफेक्ट पाहायला मिळाला तो कॉर्नरच्या चेन अटॅक मध्ये फसतोय बाहेर जाऊन बसतोय एक पॉइंट मात्र मिळतोय कालिका संघाला। दोन्ही संघ एकमेकांच्या खेळाला परिचित आहेत एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी ओळखून असणारे दोन संघ आहेत आणि या दरम्यान साहिल रेड व्हॅलिड करून बागारी परतलाय आणि ऋषिकेश साळुंखे पहिल्या रेड मध्ये पहिला पॉइंट घेऊन स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करणारा खेळाडू यावेळी पाहूया कशा पद्धतीने लढतोय बेस्ट ऑफ 6 6 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फुल हाऊस क्रीडांगण बेस्ट ऑफ 7 रिव्हर्स किक लगावायचा प्रयत्न पंच डबल बाइंडेड पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय कोपरा रक्षकाला केले टच ऋषिकेश साळुंखेने दाबा ठोकलाय। यस पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा यस 2 खेळाडू इथे गारद केले गेले 2 पॉइंट इथे मिळत आहेत दमदार खेळाचं प्रदर्शन ऋषिकेश साळुंखेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 रेड मध्ये 3 पॉइंट आणि या थर्ड रेड जर्सी क्रमांक 33 घालून खेळणारा खेळाडू प्रणवला इथे तिसऱ्या चढाईची जबाबदारी पॉइंट शिवाय पर्याय नाही रेड आहे डू ऑर डाय
पॉइंट तर मिळवायचा आहे. 30 सेकंद या रायडरकडे. पॉइंट मिळाला तर मैदानाच्या आत राहील. आणि अभि टाय होल्ड आहे, टाय होल्ड आहे. सूरज कळंबटेच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक. सूरज सूरज सूरज, आसमान का इशारा है, आज का सूरज हमारा है. जर्सी क्रमांक 11 आणि त्याच्या माध्यमातून केला गेलेला थाय होल्ड. सक्सेसफुल टॅकल युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. रनिंग मध्ये थाय होल्ड केलं आणि एक शानदार असा टॅकल पेश केला तो सूरज याने. अभि वन्स अगेन फर्स्ट पहिल्या रेड मध्ये असफल ठरलाय तो अभि. यावी वैयक्तिक दुसरी रेड घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. साहिल लेफ्ट कॉर्नरला, राईटला सुनील आहे. एक बेस्ट डिफेंडर म्हणून सुनील कळंबटेकडे पाहिलं जातं. 4चा डिफेन्स आणि 4 विरुद्ध 1 अशी चाललेली लढत. आणि लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा विचार यावी अभिचा थोडासा सावध पाहायला मिळालाय. कोणती आक्रमकता तो इथे दाखवत नाहीये. फर्स्ट हाफचा खेळ आहे. कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय तो अभि. साहिल यावी चढाई करताना रोशन आहे जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर दिसतोय. जर्सी क्रमांक 21 कोपरारक्षकाची भूमिका बजावत असताना अतुल कराटे. ऋषी त्याच्या जोडीला कॉर्नर इनला, लेफ्ट कॉर्नर इनला ऋषी, राईट कॉर्नर इनला अभि, मध्यभागी सूरज आहे आणि त्याच्या जोडीला सुमेध. जर्सी क्रमांक 7 या डिफेन्सिव्ह मोड मध्ये कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये पोहोचलाय. एमटी रेडी पाहायला मिळते. एक चांगली रणनीती, कारण रॅपिड जेवढे खेळू, वेगवान खेळ करण्याचा जेवढा प्रयत्न करू तेवढे आपण बॅकफूट वरती जाऊ शकतो. कारण ज्यावेळी समोरचा डिफेन्स जेव्हा चांगला तगडा होतो त्यावेळी कुठेतरी नियंत्रणामध्ये सामन्याला आणणं अपेक्षित असतं, स्लो करणं अपेक्षित असतं आणि तो प्रयत्न यावेळी कालिका संघाने केलाय. ऋषिकेश सालुंखे यावेळी सक्सेसफुल ठरलाय. 2 रेड मध्ये 3 पॉइंट त्याने प्राप्त केलेत आणि वैयक्तिक तिसरी रेड घेतो इथे मैदानाच्या आतमध्ये. 3 गुणांच्या वैयक्तिक कमाई याच्या नावावरती आहे. कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे माघारी परततोय. पॉइंट टेबल 2-5. कालिका संघ 2 गुणांवरती आणि 5 गुणांवरती आहे तो युवा प्रतिष्ठान पाली. दमदार सुरुवात पाली संघाची. जर्सी क्रमांक 4 ला इथे आपण पाहतोय रोहित. एमटी रेड सुरक्षितपणे आपल्या प्रांगणामध्ये परतलाय. कोणताही मोठा प्रयत्न त्याने इथे केला नाही आणि डू ऑर डाय साठी चांगली उंची लाभलेला हा खेळाडू आहे. परंतु यावेळी उंची नाही तर त्या उंचीचा खेळ करणं गरजेचं. सुनील येतोय आणि परफेक्ट कोऑर्डिनेशन मध्ये कॉम्बिनेशन टॅकल मिडल लाईनच्या दिशेने परतण्याचा विचार फसला, बाहेर जाऊन बसला. पॉइंट मात्र मिळाला तो यावेळी कालिका संघाला. अभि मैदानाच्या बाहेर. आपण थोड्याच वेळापूर्वी चर्चा केली होती जर्सी क्रमांक 4 रोहित आणि सुनील यांच्या कॉम्बिनेशन मध्ये अभिला सलग दुसऱ्यांदा टॅकल केलं गेलंय. लाजवाब टर्न पाहायला मिळाला तो यावी कॉर्नरचा आणि सलग 2 वेळा अभिला सेम टेक्निकली त्याला गारद केलं गेलंय. एक चांगली सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळते कालिका मिरतोय संघाकडून. परंतु दुसऱ्या बाजूने एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केलाय सुमेध. छोटा पॅकेट बडा धमाका. दिसायला लहान आहे परंतु कधी कधी याची कारकीर्द महान आहे असा हा खेळाडू युवा प्रतिष्ठान पाली संघाचा. योगेश कळंबटेच्या दिशेने चाललेला फुटवर्क आहे. कव्हर फील्ड सज्ज आहे. सुनील कळंबटे पासून दूरवरती खेळणं अपेक्षित असताना रनिंग टच आहे. स्वतःला सावरू शकला नाहीये, मागे घेऊ शकला नाहीये तो योगेश कळंबटे. बेस्ट कॉर्नर अटॅकर, एक सिनियर खेळाडू या बी मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट युवा प्रतिष्ठान पाली संघाला. जशास्त असं उत्तर इथे दिलं जात आहे. पॉइंट टेबल 4-6. 2 गुणांची अजूनही बढत असताना साहिल कळंबटे चढाई करताना. बेस्ट रायडर आहे, पॉइंट टेकर रायडर आहे कालिका बिरतोय संघाचा आणि याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा कालिका संघ बाळगून असतो. कॉर्नर इनच्या दिशेने ऋषी आहे. ऋषीच्या नजरे खालून केलं गेलेलं फुटवर्क परंतु यावी ऑन दी लाईन थोडासा स्लाइड झाला त्यामुळे बोनस अटेम्प्ट होणार नाही. एमटी रेडी पाहायला मिळाली. थोडासा निराश असेल साहिल परंतु यावी चढाई करताना इथे आपण पाहतोय जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंखे. बेस्ट रायडर पॉइंट टेकर. परंतु यावी याला माहिती आहे कधी आपण आक्रमण केलं पाहिजे आणि कधी आपण बचावात्मक खेळलं पाहिजे. कारण हेच महत्वाचं असतं. तुम्ही कशा पद्धतीने लढता, कशा पद्धतीने तुम्ही फाईट देता, कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करता हे खूप महत्वाचं असतं. आणि दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ. चर्चा होईल. एका बाजूला सागर कळंबटे कालिका संघासोबत संघाला मार्गदर्शन करताना तो झालेली जिल्हास्तरीय स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा महाविजेता पद त्याने प्राप्त केलंय. त्यामुळे कॉन्फिडंट आहे आणि हे त्यांचं होम ग्राउंड वरती आणि होम ग्राउंड वरती ते दरारा आपलाच राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना युवा प्रतिष्ठान पाली संघ. दरम्यान जर्सी क्रमांक 7 साहिल
आजच्या रजितला पहिला सामना आणि या दोन तुल्यबळ सामन्यांमध्ये संघांमध्ये चाललेली लढत भिडत इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी साहिल कळंबटे लेफ्ट कॉर्नर आणि लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली खेळी अतुल आहे तिथे. एक बोनस पॉइंट प्राप्त केलाय. बार करो पहिले दोन प्रयत्न सफल ठरले नो प्रॉब्लेम, परंतु तिसऱ्या रेड मध्ये मात्र त्याने पॉइंट प्राप्त केलाय. इथे चूक झाली, चूक नाही तर गुन्हा झाला. पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इशारा पोहोचला. दोन मोहरे मैदानाच्या बाहेर 2 पॉइंट. कॉर्नरने चौडा काढण्याचा प्रयत्न केला, कव्हरने आपली चेन तोडली, पुढे आला डॅश करण्याचा प्रयत्न, डबल माइंडेड आणि ऍक्टिव्ह करू शकला नाही तो डॅश, त्यामुळे सक्सेसफुल ठरली रेड आणि 2 पॉइंट. ऋषी 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 आतापर्यंत ऋषीने आपल्या संघाला दिले खुशी, परंतु या रेड मध्ये काय करतोय, दाबा ठोकलाय परंतु एमटी रेड पाहायला मिळाली. घेतला गेला टाइम ऑफ. पुन्हा एकदा सागर कळंबटे आपल्या खेळाडूंशी चर्चा करतोय. कालच्या रजनीमध्येही आपण हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला होता. दोन्ही संघ चिपळूणचे संघ फायनल मध्ये एंटर झाले. एका बाजूने 10 पटी चिपळूण तर दुसऱ्या बाजूने संघर्ष चिपळूण. उद्याच्या रजनीमध्ये संघर्ष विरुद्ध 10 पटी चिपळूण अशी होणारी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज असे सामने आपल्याला उद्याच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील, यात मात्र कोणती शंका नाहीये. जिल्ह्यातील नामवंत गुणवंत असे संघ या स्पर्धेमध्ये संघ सहभागी झालेत. एक चांगली लढत जरूर उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा ठरणार आहे, यादगार ठरणारी क्षण असेल. आणि त्याच दरम्यान चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 7 साहिल कळंबटे बेस्ट ऑफ 5 या मैदानाच्या आतमध्ये. रोशन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ऋषी ऑलराऊंडर प्लेअर आहे. ज्यावेळी ऋषी कॉर्नरला आलाय, ऋषीने अँकल होल्ड करून आपल्या संघाला खुश केलंय, परंतु यावेळी साहिल सारखा बेस्ट रायडरचं एक आव्हान असेल त्याच्या समोर. परंतु यावेळी कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या प्रांगणामध्ये परतलाय. सुमेध आहे पालीचा हा छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची क्षमता लागणारा रायडर. यावेळी लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळतोय. साहिल आहे तिथे, योगेश कळंबटे मैदानाच्या बाहेर, परंतु दुसऱ्या बाजूने सुनील कळंबटे मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि सुनील आहे तो विश्वास आहे, सुनील आहे तर टॅकल सक्सेसफुल आहे, परंतु त्याच्यापासून दूरवरती खेळताना सुमेध जंप अँड कॅच आहे. अप्रतिम प्रयत्न, सक्सेसफुल टॅकल, शानदार अटेम्प्ट पाहायला मिळालाय. यावेळी जर्सी क्रमांक 5 घालून खेळणारा कल्पेश आणि कल्पकतेने केला गेलेला हा टॅकल. सुमेध सावंत मैदानाच्या बाहेर, सिंगल पॉइंट कालिका संघाला. दमदार खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. कल्पेशने जम्प केलं, थाय मध्ये होल्ड केला, निसटला होता, परंतु कव्हर फील्ड तयारीमध्ये पाहायला मिळालं आणि चांगला टर्न, ऍक्टिव्ह टॅकल, सक्सेसफुल टॅकल. यावेळी जर्सी क्रमांक 33 प्रणव आहे, रेड व्हॅलिड कडून मिडल लाईन वरती उभा राहतोय. थोडासा वेळ घेतला, सुरक्षितपणे आपल्या प्रांगणामध्ये परतलाय. एमटी रेड 7 डिफेन्स बोनस पॉइंट ऑन. ऋषी योगेश कळंबटे पुन्हा एकदा आपल्या स्थितीवर. यस, आपण वारंवार कळंबटे बंधूंची कमाल धमाल पाहिले आणि पुन्हा एकदा सुनील कळंबटे आणि त्याच्या जोडीला साहिल कळंबटे यांचा अटॅक. कॉर्नर टर्न परफेक्ट, सक्सेसफुल टॅकल. ऋषी मैदानाच्या बाहेर, थर्ड रेड आहे आणि सुपर टॅकल ऑन आहे. चक्रव्यूह रचला गेले. सूरजचा बॅक होल्ड आहे आणि त्याचबरोबर रोशन कर्नाटकची सपोर्ट आहे. सक्सेसफुल टॅकल, सुपर टॅकल. 2 पॉइंट मिळतात ते युवा प्रतिष्ठान पाली संघाला. 3चा डिफेन्स आणि ज्यावेळी 3 आणि 3 पेक्षा कमी डिफेंडर असतात त्यावेळी सुपर टॅकल ऑन असतो आणि याचा ऍडव्हान्टेज मात्र इथे मिळालाय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाला. जर्सी क्रमांक 33 डीपली 1 पॉइंट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तिन्ही बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये होते, त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला सुपर टॅकल. अभि यावेळी चढाई करण्यासाठी मिडल लाईन वरती उभा राहिलाय, टाइम काउंटर वरती नजर ठेवतोय आणि सुरक्षितपणे माघारी परतलाय. बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केले गेलं फुटवर्क होतं, परंतु ऑन दी लाईन होता, क्लीनली फुटवर्क पाहायला मिळालं नाही, त्यामुळे निराश होऊन मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं, आपल्या क्रीडांगणामध्ये यावं लागलंय. त्या अभियाला साहिल चढाई करताना 2-2चा डिफेन्स, 4ची बचाव फळी. सूरज यावी कॉर्नर इला अभि, दुसऱ्या बाजूला रोशन गराटे. रोशन अशी कामगिरी करणार हा रोशन आहे, परंतु या मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट हाफ मध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळ करून आपल्या संघाला प्रभावित करतोय. चर्चा करण्यासाठी घेतला गेलेला हा वेळ आहे, टाइम आहे, टाइम ऑफ पाहायला मिळालाय. दोन्ही संघ आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे दिसतील. आजची रजनी ही सुपर डुपर हिट रजनी असणार आहे. कडाच्या रजनीमध्ये ही रत्नागिरी जिल्ह्यातील बेस्ट टीम्स यावेळी बेस्ट संघ इथे सहभागी झालेले पाहायला मिळतात. बलाढ्य संघांची लढत पाहायला मिळणार आहे.
या जर्सी क्रमांक 2 चढाई करताना लेफ्ट कॉर्नरला लक्ष केंद्रित करून खेळण्याचा प्रयत्न आहे. योगेश कळंबटे तिथे आहे. बॅक शूट आहे. बॅक होल्ड पाहायला मिळालाय. योगेश कळंबटेचा अटॅक कव्हर फील्ड सपोर्टला सक्सेसफुल टॅकल. अभि मैदानाच्या बाहेर 1 पॉइंट कालिका संघाला. लाजवाब कॉम्बिनेशन इथे आपण पाहिलं, कारण डीपली गेला होता योगेश कळंबटेच्या दिशेने आणि त्या दरम्यान कव्हर फील्ड सपोर्टला आली आणि योगेश आणि कव्हर, कॉर्नर आणि कव्हर यांच्यामध्ये केला गेलेला कॉम्बिनेशन टॅकल. मैदानाच्या बाहेर अभि आणि यावेळी सुपर टॅकल ऑन असताना सूरजला हँड टच करतोय. 1 पॉइंट इथे मिळेल. साहिल आहे. साहिल ज्यावेळी संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय त्यावेळी विश्वास पात्र ठरलाय तो साहिल. आणि याही वेळी सुपर टॅकल ऑन असताना केली गेलेली चढाई आणि कुप्रदक्षकाच्या दिशेने केला गेलेला हाताचा वापर त्यामुळे सक्सेसफुल ठरले. रोशन चक्रव्यूहामध्ये फसतोय. यावेळी कल्पेश आणि त्याच्या जोडीला आपण रोहितला पाहिलं आणि ही एक जबरदस्त जोडगोळी आणि ज्याच्यामध्ये केला गेलेला अटॅक. रोशन मैदानाच्या बाहेर आणि यावेळी ऑल आउटचा खतरा. युवा प्रतिष्ठान पाली संघासमोर ऑल आउटचा खतरा आणि इथे ऑल आउट होतो युवा प्रतिष्ठान पाली. 1+2 3 पॉइंट इथे मिळत आहेत कालिका मिरजुळे संघाला. इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ. चर्चा करण्यासाठी अतुलला थोडासा विचार करावा लागेल. गेम प्लॅन मध्ये बदल करावा लागेल. आक्रमण कुठे करायचं आहे, कुठे संयम दाखवायचा आहे, कुठे पॉइंट घेतला पाहिजे यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. कोणत्या रायडर विरुद्ध कशा पद्धतीने आपण चेन अटॅक केला पाहिजे. कालिका संघाचा जर आपण अटॅक पाहिला तर कॉर्नर आणि कव्हर अतिशय लाजवाब खेळाचं प्रदर्शन करताना इथे दिसले. शानदार खेळ आणि त्यांच्या माध्यमातून लाजवाब केले गेलेले टॅकल इथे आपण पाहिलेत. जर्सी क्रमांक 8 ऋषी पहिल्या 2 ते 3 चढायांमध्ये यानं संघाला खुशी दिली, परंतु त्यानंतर मैदानावरती सरकला आणि या पुन्हा एकदा सुनील आहे. पुन्हा एकदा सुनील कळंबटेचा अटॅक आहे. कॉर्नर का ऍक्टिव्ह आहे, कॉर्नर का धमाकेदार कामगिरी करते, कारण तिथे सुनील कळंबटे सारखा अनुभवी खेळाडू आहे. कालिका संघाचा बेस्ट कॉर्नर अटॅकर आहे आणि त्याच्या माध्यमातून केला गेलेला हा अटॅक सक्सेसफुल टॅकल. 1 पॉइंट इथे मिळाला आहे तो कालिका मिरजुळे संघाला. ऋषी साळुंखे मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या बाजूने साहिल आहे. पॉइंट टेकर रायडर आहे कालिका संघाचा. पॉइंटचा बादशाह म्हणून आपण या संघाकडून या खेळाडूला आपण ओळखू शकतो. साहिल आहे तर पॉइंट आहे, साहिल आहे तर मॅच आहे आणि साहिल आहे तर निश्चितच आम्ही फ्रंट फुटला आहे. ही रणनीती राहिली आहे ती आम्ही कालिका मिरजुळे संघाची. कोणताही पॉइंट न घेता यावी सुरक्षितपणे आपल्या प्रांगणामध्ये परतला. चढाई करताना अभि 2-1-2-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड आहे. लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर येण्याचा विचार आहे. कव्हर फील्ड मध्ये जर्सी क्रमांक 4 रोहित आणि कुणाल यांचं कॉम्बिनेशन. योगेश कळंबटेच्या दिशेने बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु क्लीनली फुटवर्क मात्र पाहायला मिळत नाही ते अभिचं. याही वेळी ऑन दी लाईन झालेलं फुटवर्क पंचाने अपील फेटाळून दिले. एम्प्टी नेट पाहायला मिळाली. प्रणव सूरजच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा विचार. मिडल लाईन वरती टाइम काउंटर वरती असेल नजर. दुसऱ्या बाजूने सुमेध आहे. असफल आहे. कधी कधी अति आत्मविश्वास संघाला घातक असतो. ओव्हर कॉन्फिडन्स हा नेहमीच संघाला लयास घेऊन जाणार असतो आणि होम ग्राउंड वरती खेळत असताना अशा प्रकारचा बेस्ट रायडर समोर असताना, ताकदवान खेळाडू समोर असताना सुमेध सारख्या खेळाडूने ही चूक करणं म्हणजे गुन्हा करणं आहे, जो गुन्हा इथे घडलाय. परंतु यावेळी सक्सेसफुल ठरतोय का पाहायचंय. मागे खेचण्याचा प्रयत्न होता, असफल ठरलाय. 2 मोहरे गाडत होतात का पाहायचंय. यस, पंचांच्या माध्यमातून इशारा. 2 पॉइंट इथे मिळत आहेत योगेश कळंबटे आणि त्याचबरोबर रोहित यावी मैदानाच्या बाहेर मध्यंतरासाठी थांबला गेलाय तो खेळ. पॉइंट टेबल आहे 17-12. कालिका मिरजुळे 17 गुण आणि 12 गुणांवरती खेळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघ. हॅलो, पहिला सामना मध्यंतरासाठी थांबला. यानंतर होणारा सामना आपण दुसरा पुकार देतोय. निवेंद्र विजय चिपळूण विरुद्ध दुतोपापेश्वर मिरजुळे पाडायवाडी. दोन्ही संघांना सेकंड कॉल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. निवेंद्र विजय चिपळूण दुतोपापेश्वर मिरजुळे. दोस्ती संघ गावखडी या ठिकाणी आपण उपस्थित झाला असताना आपण आल्याची नोंद करा. दोस्ती संघ गावखडी. त्यानंतर रत्नदीप मिरजुळे महाकाली कुंभारली संघ व्यवस्थापक आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आपली नावं या ठिकाणी तसेच आपली संघांची कार्ड आणून द्यायची तिथे. रत्नदीप मिरजुळे महाकाली कुंभारली दोस्ती गावखडी.
येतोय. कोणताही पॉइंट न घेता माघारी परतला येतो यावी साहिल सुरक्षितपणे आपल्या प्रांगणामध्ये. आणि त्या दरम्यान सुमेध आहे रेड व्हॅलिड गेली वॉकलाईन क्रॉस करतोय आणि तेवढ्याच मिडल लाईन क्रॉस करून सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय. दुसऱ्या बाजूने यावी जर्सी क्रमांक 33 प्रणव एक उभरता खेळाडू. तालुक्याच्या विविध स्पर्धांमध्ये कालिका संघाकडून खेळत असताना बेस्ट डिफेंडरची भूमिका त्याने बजावली. ज्या ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आला त्या त्यावेळी थर्ड मध्ये त्याने पॉइंट प्राप्त करून दिले. ज्या ज्यावेळी संघ ऑल आउट होत होता त्या त्यावेळी त्याने स्वतः मैदानात उभा राहून आपल्या संघाला सावरलंय. असा खेळ करणारा हा जर्सी क्रमांक 33 प्रणव यावेळी मात्र कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतलाय. सुमेध आहे जो पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी आलाय. यावेळी आधीची रेड एमटी रेड पाहायला मिळाली. जास्त वेळ त्याने घेतला नाही आणि तेवढ्या जलद गतीने तो माघारी आला. यावेळी थर्ड स्पेशलिस्ट म्हणून कालिका मिर्झोय संघाकडून याला वारंवार आजमावलं गेलंय आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती डाव लगावला गेलाय. पॉइंट लागला तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉइंट नाही लागला तर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ 5 यावेळी मैदानाच्या आतमध्ये असताना लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट चक्रव्यूह सक्सेसफुल टॅकल सक्सेसफुल आहे. पॉइंट युवा प्रतिष्ठान पाली संघाला. प्रणव मैदानाच्या बाहेर यावेळी थर्ड 4चा डिफेन्स विरुद्ध सुमेध जम घेण्याचा प्रयत्न. शिकारी तेवढाच तरबेस होता. रोहित आहे सुपर डुपर हिट आहे आणि त्याच्या जोडीला योगेश आणि त्याचा सहकारी जर आपण पाहिलं तर कल्पेश आहे. चारही बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना जम्प घेऊन माघारी परतण्याचा विचार होता. असफल ठरला तो सुमेध परंतु सफल ठरला तो टॅकल. एक महत्वपूर्ण पॉइंट कालिका संघाला. साहिल 5च्या डिफेन्स मध्ये चढाई करण्यासाठी दाखल झालेला खेळाडू मिडल लाईन वरती येऊन थोडासा वेळ घेतोय. टाइम काउंटर वरती नजर आहे. मिडल लाईन क्रॉस केली आणि आपल्या प्रांगणामध्ये परतलाय रोशन. यावेळी स्वप्नील गराटे. रोशन मैदानाच्या बाहेर आहे. स्वप्नील गडशी इथे दाखल झालाय. चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय तो स्वप्नील गडशी. चढाई करण्यासाठी असेल प्रयत्न. जर्सी क्रमांक 7 एमटी रेड सुरक्षितपणे माघारी. रोशन मे बी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो कारण डिफेन्स थोडासा विस्कळीत आहे युवा प्रतिष्ठान पाली संघाचा. डिफेन्स साठी एक ताकदवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभि मैदानाच्या बाहेर दिसतोय. अभि बारे लीगचा बादशाह आहे तो. कारण तालुक्यामध्ये जिथे लीग स्पर्धा होती त्या लीग स्पर्धेमध्ये बेस्ट डिफेंडर ऑलराऊंडर म्हणून अभि बारेला आम्ही पाहिलं. परंतु यावेळी अभि बारेला आणि रोशनला विश्रांती दिली गेले. ऋषी चढाई करण्यासाठी वॉकलाईन क्रॉस कोणताही टाइम न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये. पॉइंट टेबल 15-20 आणि यावेळी थर्ड साहिल. कारण प्रणव मैदानाच्या बाहेर आहे त्यामुळे साहिल वरती तिसऱ्या चढाईची जबाबदारी. डाव्या कोपऱ्यामध्ये डीपली कव्हर फील्डला चॅलेंज देण्यासाठी चाललेला प्रयत्न परंतु तेवढा चालाक आणि चपळ पाहायला मिळाला तो साहिल. चवडा करण्याचा प्रयत्न आहे. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. इथे काहीतरी घडलंय खूप मोठं घडलंय. जर्सी क्रमांक 29 आहे. काय येतोय पंचांच्या माध्यमातून इशारा पाहूया. रायडर सेफ आहे. रायडर सेफ आहे कारण एंड लाईन क्रॉस केली गेली आणि टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न सरस झाले होते परंतु एक चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे येतोय. ऋषी एक बोनस पॉइंट त्याने इथे प्राप्त केलाय आणि बोनस पॉइंट प्राप्त करून तो माघारी परततोय. ज्यावेळी टचिंग पॉइंट मिळत नाही त्यावेळी बोनस पॉइंट ही तेवढाच महत्वाचा असतो जेवढा टचिंग पॉइंट महत्वाचा असतो. कारण संघ जेव्हा बॅकफूट वरती असेल समोरचा संघ जेव्हा बेस्ट डिफेन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये असेल त्यावेळी बोनस अटेम्प्ट करणंही तेवढंच आवश्यक असतं. बोनस वरती ही मॅच आपण जिंकू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. जे प्रयत्न यावेळी ऋषी साळुंखेने ते केले आणि एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केलाय. सुनील कळंबटे याला इथे आजमावला गेला. एक सिनियर खेळाडू चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी परतला. एमटी रेड पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने बॅक टू बॅक दुसरी रेड करण्यासाठी ऋषी सरप्राईज किक पाहायला मिळते. रिव्हर्स किक लगावली गेली. योगेश कळंबेडे सारखा अनुभवी खेळाडू तिथे परंतु अनुभवापेक्षा इथे ऍक्टिव्ह असं फुटवर्क पाहायला मिळालं. सक्सेसफुल ठरला ऋषी. 1 पॉइंट मिळाला युवा प्रतिष्ठान पाली संघाला. तुमच्याकडे अनुभव आहे तर माझ्याकडे जिगर आहे
आणि ती जिगरबाज खेळ करून इथे त्याने सरप्राईज किक लगावली. योगेश कणपटेला सरप्राईज ठरणारी किक पॉइंट देऊन गेले ते युवा प्रतिष्ठान पाली संघाला. साहिल्या यावी चढाई करताना राईट कॉर्नर बैठी घेऊन खेळण्याचा प्रयत्न आणि याच दरम्यान अभिला इथे आजमावला गेलाय. अभिवरती लगावला गेलाय डाव. 5 डिफेन्स आहे. कल्पेश यावी लेफ्ट कॉर्नरला दिसेल. राईट कॉर्नरला सुनील आहे. मध्यभागी जर्सी क्रमांक 4 ला इथे आपण पाहतोय तो रोहित आहे. परंतु यावी कोणताही पॉइंट न घेता माघारी परतलाय तो अभि. यावी थर्ड जर्सी क्रमांक 6 कुणाल वरती दाखवला गेलेला विश्वास डीपली जातोय. कॉर्नर इन. अभिला टच करून माघारी परतलाय. सक्सेसफुल रेड. डाव लगावला गेला आणि तो लगावला गेलेला डाव इथे मात्र यशस्वी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅक किक लगावण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने ऋषी. या दिशेने रेड सक्सेसफुल ठरले त्यामुळे आत्मविश्वास या खेळाडूकडे जरूर पाहायला मिळतोय. परंतु यावी कशा पद्धतीने खेळतो पाहूया. हो यस यावी बोनस पॉइंट इथे मिळालाय. कॉर्नर इनच्या दिशेने केलं गेलेला फुटवर्क त्यामुळे सक्सेसफुल मिळालेला 1 पॉइंट. पॉइंट टेबल 18-22. 18 गुणांवरती युवा प्रतिष्ठान पाली. 22 गुणांवरती खेळतोय तो कालिका मिरजोळे. चढाई करताना जर्सी क्रमांक 33 प्रणव. रेड व्हॅलिड केले. मिडल लाईन वरती येतोय. आपल्या संघाकडे लीड आहे त्यामुळे जास्तीत जास्त टाइम स्पेंड करण्याचा त्याचा इथे विचार असेल आणि माघारी परतायचं. कोणती रिस्क इथे घ्यायची नाही. थर्ड रेड मध्येच खेळण्याचा प्रयत्न करायचा. या रणनीतीने खेळताना इथे आपल्याला जरूर दिसणार आहे तो कालिका मिरजोळे संघ. परंतु दुसऱ्या बाजूने युवा प्रतिष्ठान पाली संघ यानंतर कसा लढतो कसा भिडतो. बॅकफूट वरती असताना तुम्ही कसा खेळ करता आणि होम क्राऊड आणि होम ग्राउंड वरती कसं खेळता हे पाहणं खूप आवश्यक असणार आहे. दरम्यान घेतला गेलेला टाइम ऑफच्या दरम्यान झालेली चर्चा. दोन्ही संघाच्या संघ प्रशिक्षकाने काही सूचना इथे दिल्यात परंतु सूचना देऊन चालत नाहीत. सूचनांचं पालन मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करणं अपेक्षित असतं. गुरु आपल्याला मार्ग दाखवतो परंतु गुरुने दाखवलेल्या मार्गावरती चालणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. इथे सूचना जरूर दिल्यात अतुलने पण त्या सूचनांचं पालन ऋषी करतो का तेही ते पाहणं आवश्यक असेल. बेस्ट ऑफ 6 मोरे मैदानाच्या आतमध्ये. योगेश मैदानाच्या बाहेर फ्रंटला आलाय. चान्स मिळणार नाही कारण तिथे आपल्याला रोहित पाहायला मिळाला जो सुपर डुपर हिट आहे असा हा रोहित आहे आणि रोहितच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल आहे ज्यामुळे ऋषी साळुंखे मैदानाच्या बाहेर. 1 पॉइंट कालिका संघाला. प्रणव चढाई करतोय. सुपर टॅकल ऑन आहे त्यामुळे यावेळी रिस्क घेणार नाहीये तो प्रणव. रेड व्हॅलिड करून मिडल लाईन वरती. एका बाजूला अतुल मध्यभागी स्वप्नील आणि त्याच्या बाजूला आहे तो ऋषी. युवा प्रतिष्ठान पाली संघाचे 3 बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना चढाई पूर्ण करून प्रणव माघारी परतलाय. स्वप्नील गडशी चढाई करताना एमटी रेड कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला पाहायला मिळालाय. आणि या थर्ड साठी विश्वास याच्यावरती दाखवला जातोय. विश्वास पात्र ठरेल का रायडर कारण सुपर टॅकल होणार. बॅक होल्ड पाहायला मिळालाय कॉर्नरच्या माध्यमातून. तिथे अतुलच्या जोडीला सूरज आणि 3 ताकदवर खेळाडू. स्वप्नील गडशीचा धमाका मैदानाच्या बाहेर आणि एक सक्सेसफुल टॅकल. युवा प्रतिष्ठान पाली संघाला 2 पॉइंट इथे मिळतील. सुपर टॅकल. 3चा डिफेन्स होता. राइट डीपली गेला. साइड किक लगावली. माघारी परतण्याचा विचार होता. बॅक होल्ड केलं गेलं. शेवटची 5 मिनिटे बाकी. 23 गुणांवरती मिरजोळे संघ तो पाली आहे 20 गुणांवरती. 20-23 युवा प्रतिष्ठान पाली 20 गुण. कालिका मिरजोळे 23 गुण. तिसरा आणि अंतिम पुकार. शेवटचे 5 मिनिटे डिक्लेअर झाले आहेत. यापुढील होणारा सामना निंदोजय चिपळूण विरुद्ध दुतोपापेश्वर मिरजोळे. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आपण देतोय. शेवटचे 5 मिनिटे डिक्लेअर झाले आहेत. आपण क्रीडांगणाच्या दिशेने येऊन थांबायचे. धन्यवाद. यस साहिल आहे. आपली जबाबदारी आपण पार पाडले परंतु यानंतर फक्त बॅलन्स ठेवायचं. मॅचला आपल्याला जी लीड आहे ते शेवटपर्यंत घेऊन पुढे जायचे. आपल्या संघाला विजयी करायचं आणि विजयी सलामी या स्पर्धेतली या मैदानावरती द्यायचंय. परंतु जो संघ इथे यजमानपद भूषवतोय तो संघ कसा खेळतोय यावी सुमेध. महत्वाच्या क्षणी केली गेलेली अप्रतिम इथे रेड पाहायला मिळणार आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय 1 2 3 सुपर रेड. So beautiful, so elegant, just looking like a wow. अप्रतिम टॅकल पाहायला मिळाला.
केला गेला होता परंतु सक्सेसफुल ठरला तो सुमेध आहे. सुमेधने जागा शोधली, मिडल लाईन क्रॉस केला आणि एक महत्वाचा धमाका इथे दिलाय. पॉइंट टेबल इक्वल 23-23. जरा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. काय ती लढत, काय तो टॅकल, काय तो रायडर, सगळं कसं एकदम झकास. या जर्सी क्रमांक 7 चढाई करण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी आहेत आणि साहिल यावी मैदानाच्या आतमध्ये. अभि कॉर्नर इंच्या दिशेने आणि त्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न साहिल कळंबटेचा. अतिशय शानदार अशी खेळ, कव्हर फील्ड वरती नजर ठेवून खेळतोय आणि यावी अभि लेझी पाहायला मिळाला. अक्षरशः लेझी कॉर्नर इनला खेळतोय, आपली थाय बाहेर काढतोय, ऍडव्हान्टेज इथे मिळालं, नीला टच केलं, माघारी परतला. एक महत्वपूर्ण पॉइंट. एका गुणाची बढत कालिका संघाकडे, 4चा डिफेन्स. ऋषी मैदानाच्या आतमध्ये, 2 बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना कॉर्नर इन जर्सी क्रमांक 33 ला दाबा टोकल्याचा प्रयत्न. यस, एम्प्टी रेड. जर्सी क्रमांक 7 एम्प्टी रेड इथे पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 7 चढाई करताना यावी साहिल. पॉइंट टेबल 23-24. शेवटची 3 मिनिटे बाकी, लास्ट 3 मिनिट्स. शेवटची 3 मिनिटे इथे बाकी आहेत. मिडल लाईन वरती येऊन राहिलाय उभा, मिडल लाईन क्रॉस करतोय, माघारी परततोय, सुरक्षितपणे माघारी परतलेला इथे पाहायला मिळालाय. आणि यावी सुमेध आहे, गेम चेंजर आहे. कारण या आधी त्याने केलेली सुपर रेड आणि त्यामुळे बदललेलं चित्र स्कोर कार्ड मध्ये घेतली गेलेली बॅट. सुमेध डीपली जाण्याचा विचार. दुसऱ्या बाजूला कुणाल आणि सुनील यांचं कॉम्बिनेशन. चढाई पूर्ण मिडल लाईन क्रॉस आणि सुरक्षितपणे माघारी परतला. एम्प्टी रेड पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने साहिल. सर्वात महत्वाचा मोहरा आहे जो युवा प्रतिष्ठान पाली संघाला डोकेदुखी ठरलाय तो म्हणजे साहिल आहे. चढाई पूर्ण करतोय, मिडल लाईन वरती येऊन टाइम पास करताना इथे दिसेल. पॉइंट टेबल 23-24. एका गुणांची बढत कालिका संघाकडे. शेवटची 2 मिनिटे बाकी, लास्ट 2 मिनिट्स. या पुढील सामना निवंदोजे चिपळूण विरुद्ध दुतो पापेश्वर मिरजोळे आपण खेळण्याच्या दिशेने क्रीडांगणाच्या दिशेने या. तरे डू और डाय करा किंवा मरा, अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा. हे एकमेव समीकरण या रेड मध्ये इथे असतं. आणि या बॅकिंग लागवण्याचा प्रयत्न ऋषी करतोय. कव्हर फील्ड सुनील आहे, निसटले पण लांब राहतोय मिडल लाईन पासून आणि एक लाजवाब टॅकल पेश करतोय. तो यावी सुनील कळबटे त्याच्या जोडीला प्रणव आणि एक सक्सेसफुल टॅकल. थर्ड आहे. ऋषी महत्वाच्या वेळी मैदानाच्या बाहेर गेलाय. पॉइंट टेबल 23-25. 2 गुणांची बढत मिरजोळे संघाकडे. पिछाडीवरती पाली संघ असताना जर्सी क्रमांक 33 प्रणव. सुमेध चांगला बॅलन्स हेडलाईनच्या जवळ आणि यानंतर चक्रव्यूह निसटलंय. प्रणवच्या माध्यमातून घेतले गेलेले 2 पॉइंट. पाहूया काय येतो निर्णय पंचांच्या माध्यमातून, काय येतो निर्णय. या सूरज आणि सुमेध मैदानाच्या बाहेर. यस पंच आहेत. कूल डाऊन. जेवढे शांत राहाल तेवढे मॅच मध्ये राहाल, जेवढे गरम व्हाल तेवढे मॅचच्या बाहेर जाल. शक्ती आणि युक्तीचा मेळ साधायचा असतो आणि जिथे साधला जातो शक्ती आणि युक्तीचा मेळ तो आपला कबड्डी खेळ. इथे ताकद नाही तर तुमची नजाकत पाहिली जाते, इथे शक्ती नाही तर तुम्ही वापरलेली युक्ती पाहिली जाते आणि इथे युक्ती वापरायची आहे तुम्हाला. पॉइंट टेबल 23-27. 4 गुणांची बढत कालिका मिरजोळे संघाकडे असताना शेवटचं 1 मिनिट बाकी. स्वप्नील आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मल्टी पॉइंटची आवश्यकता इथे असेल. कव्हर फील्ड सज्ज झाले, लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर डीपली जातोय आणि यावेळी डॅश केलं गेले. स्वप्नीलला डॅश केलं गेल्यामुळे 1 मिळालाय तो पॉइंट. काय लढत झाली होती आणि इथे सुपर टॅकल. 2 पॉइंट इथे मिळतील.
तर या पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा? हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा. सुपर टॅकल 2 पॉइंट. सुपर टॅकलचे 2 पॉइंट. त्यानंतर ऋषी मैदानाच्या आतमध्ये 25-28. ओ इथे मात्र नशिबाने दिली नाही साथ. एक टॅकल पॉइंट, एक सिंगल पॉइंट. पॉइंट टेबल 25-29, 25-29. प्रणव हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबले ते पाहायला मिळाला. चौडा काढला गेलाय. सुपर टॅकल, सुपर टॅकल, सुपर टॅकल. 2 पॉइंट इथे मिळत आहेत.